जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या लोकनेते माणिकराव गावित सभागृहात नगराध्यक्ष सौ रत्न रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। सभेत अजेंड्यावरील विषय क्रमांक 3 व 13 क्रमांकाच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडजंगी झाल्याचे पाहावयास मिळाले, तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षातील नगराध्यक्षसह नगरसेवक करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला। नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या लोकनेते माणिकराव गावित सभागृहात पालिकेच्या नगराध्यक्ष सौ रत्न रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह पालिकेतील सर्व विषय समित्यांचे सभापती तसेच सत्ताधारी विरोधी पक्षातील नगरसेवक आज झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित होते। पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरील 1 ते 16 विषयांवर चर्चा करण्यात आली। यात अजेंड्यावरील विषय क्रमांक 3 चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी नंदुरबार या संस्थेस नगर परिषदेने वापरासाठी दिलेली खुली जागा सार्वजनिक वापरासाठी ताब्यात घेणेकामी विचार विनिमय करणे या विषयावर सत्ताधारी नगरसेवकांनी मंजुरी देताच विरोधकांनी यावर कडाडून विरोध दर्शविला, तर अजेंड्यावरील विषय क्रमांक 13 मधील नंदुरबार शहर मंजूर विकास योजनेतील म्युनिसिपल दवाखाना GPN हॉस्पिटल हे आरक्षण महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये वगळून वाणिज्य वापरा करण्याबाबत निर्णय घेणे यावर देखील सत्ताधाऱ्यांनी मंजुरी दर्शवताच विरोधकांनी कडाडून विरोध दर्शवला। या दोघेही विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकसह खडगंजी झाल्याचे पाहावयास मिळाले, तर सभेनंतर दोघेही सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे। नंदुरबार पालिकेच्या झालेल्या सभेत अजेंड्यावरील सवय नंबर 193/3 मध्ये DM पार्कमध्ये 110 मिलीमीटर व 90 मिलीमीटर व्यासाची HDPE पिण्याच्या पाईपलाईन टाकणे कामी येणाऱ्या खर्चास मंजुरी देणे, सवय नंबर 211/2 व अरहंतनगरमध्ये जुनी पाईपलाईन खराब झाल्यामुळे नवीन 4 इंची HDPE पाईपलाईन टाकणे कामे येणाऱ्या खर्चास मंजुरी देणे, चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी नंदुरबार या संस्थेस नगर परिषदेने वापरासाठी दिलेली खुली जागा सार्वजनिक वापरासाठी ताब्यात घेणे कामे विचार विनिमय करणे, शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिक प्रवाशांच्या माहितीसाठी दिशादर्शक फलक उभारणे व रस्ते सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत विचारविनिमय करणे, बँक वित्तीय संस्था यांच्याकडील CSR निधीतून 2 वाहने घेण्याबाबत विचार विनिमय करणे, नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील कार्यरत लिपिक यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्याबाबत निर्णय घेणे, नगरपरिषद मालकीचे शहीद शिरीष कुमार व्यापारी संकुलाच्या उत्तरेकडील खुल्या जागेत दुकानगाळे बांधकाम करणे कामी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याबाबत निर्णय घेणे, वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याबाबत निर्णय घेणे, नगरपरिषद क्षेत्रात अतिक्रमण विरोधी कारवाई, कर वसुली सहकार्य, महिला सुरक्षा व्यवस्था आदी विविध प्रकारच्या कारवाईसाठी सुरक्षा रक्षक नेमणे कामी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्यासोबत करारनामा करणे व येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याबाबत निर्णय घेणे, नंदुरबार कृषी उत्पन्न समितीत अत्यावश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे कामी जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती यांनी दिलेल्या पत्रानुसार कारवाई करणे कामी विचारविनिमय करणे, पाणीपुरवठा विभागासाठी एक नवीन बोलेरो पिकअप वाहन खरेदी करणे कामी येणाऱ्या खर्चात मंजुरी देण्याबाबत निर्णय घेणे, नगरपरिषदेच्या विविध विभागाने निर्लेखित केलेल्या भंगार साहित्याचा जाहीर निलाव करण्याबाबत, नंदुरबार शहर मंजूर विकास योजनेतील आस्थापना क्रमांक 119 म्युनिसिपल दवाखाना GPN हॉस्पिटल हे आरक्षण महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये वगळून वाणिज्य वापर करण्याबाबत निर्णय घेणे, रस्ते विकास प्रकल्प टप्पा क्रमांक 1 अन्वये विकसित केलेल्या रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये काळी माती टाकणे, वृक्षारोपण करणे, वृक्ष जगविणे, त्यांचे संरक्षण करणे कामी अभिकर्ता नियुक्त करणे कामी विचार विनिमय करणे, नंदुरबार नगर परिषद न्यूलम अंतर्गत सुरू असलेले बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांना पुरविण्यात येणारी भोजनाची व्यवस्था लॉयन्स क्लब नंदुरबार यांना देण्याबाबत विचार विनिमय करणे आणि महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक 7 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्याचे चौथे महिला धोरण 2024 कृती आराखडा व धोरण निश्चित करण्याबाबत निर्णय घेणे या विषयांवर चर्चा करण्यात आली, तर आयत्या विषयांवर देखील अध्यक्षांच्या सूचनेनुसार चर्चा करण्यात आली। यावेळी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन पालिकेचे प्रशासकीय अधिकारी संजय माळी यांनी केले। याप्रसंगी आज झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेबाबत सत्ताधारी पक्षातील नगराध्यक्ष सौ रत्न रघुवंशी तसेच विरोधी पक्षाचे नेते हिरालाल चौधरी यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आमचे 1 ते 16 विषय एक जादा विषय होता। सगळे विषय विकास कामांचेच होते। 2-1 विषयांना त्यांनी
केला विरोधकांनी विरोध, बाकीच्यावर चर्चा करून सर्व बहुमताने विषय आमचे पास झाले असतात. त्यावरचे आमचे 16 विषय होते आणि एक जास्तीचा आहे त्या वेळेचा विषय एक होता. सगळे विषय झाले. 2 यांनी, तिसऱ्या नंबरला त्यांनी विरोध दर्शवला. चिंतामणी सुचवला म्हणजे ती खेळाची जागा आहे, पण आता तिथल्या कॉलनीवाल्यांनी सांगितलं की आम्हाला आमची जागा द्या. तिथे ओपन प्लेस होते, आधी कमी होते तिथे घरं वगैरे, तर ते शाळेला दिली होती. पण आता तिथल्या ओपन प्लेस तिथे नाही, तीच ओपन प्लेस होती, पण ती यांना दिलेली होती. सभेमध्ये माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या सूचनेनुसार व महिला वर्गाच्या याच्यानुसार एक महत्वाचा विषय घेतला की नगरपालिका क्षेत्रात अतिक्रमण विरोधी कारवाई, कर वसूल सहकार्य आणि महिलांची सुरक्षा याच्यासाठी सुरक्षा रक्षक नेवायला जे महाराष्ट्र राज्याचं सुरक्षा रक्षक महामंडळ आहे त्याच्याकडनं आपण त्यांच्याशी करारनामा करून सुरक्षा रक्षक अवेलेबल करून घेणार आहेत, जे आपल्या नंदुरबार नगरपालिकेला सर्व कायदेशीर याच्यात प्रोटेक्शन आणि मदत करतील. त्यासाठी येणाऱ्या खर्चाला सभेने मंजूर दिली. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ याच्याशी आपल्याला करारनामा करावा लागणार आहे आणि आपल्या गरजेनुसार महिला पुरुष सुरक्षा रक्षक त्यांच्याकडनं घ्यायचे आहेत. आणि ह्या दलाला सपोर्ट म्हणून आपण बँकांकडनं 2 वाहनं CSR निधीतनं त्यांची मागणी केली आहे. बँकांबरोबर मान्य अध्यक्षा तसंच आमदार श्री गोंड साहेब यांच्या, उपाध्यक्ष साहेब यांच्या सपोर्टची बैठक झाली. त्याला बँकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि ते 2 वाहनं आणि हे कर्मचारी याच्या माध्यमातून हे सुरक्षा रक्षकांचं काम हे लवकरात लवकर सुरू करायचं नगरपालिकेचा मानस. येत्या जवळच्याच काळात त्यावर आमचं हे बँकांचं हे मिळाल्यावर आम्ही ते वाहन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करू आणि सुरक्षा महामंडळाशी करारनाम्याची प्रक्रिया पण आम्ही लवकरात लवकर या महिन्यात पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार मित्रांच्या या पत्रकार परिषदेला स्वागत करतो. आज दिनांक 30 मार्च रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण 16 विषय होते. 16 विषयापैकी 2 विषयांना हरकत घेण्यात आली. सभा कशी बेकायदेशीर चालतं याचे उत्तम उदाहरण मी आज आपल्या पत्रकार मित्रांसमोर मांडणार आहे. मागच्या स्थायी समितीत 4 नंबरचा विषय होता चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटीची जी खुली जागा आहे ती परत घेण्यासंदर्भात. या स्थायी समितीत मी हरकत घेतली होती कारण की मुलांच्या खेळाचा प्रश्न होता, परंतु सत्ताधाऱ्यांनी ठरवूनच घेतलंय की हा एक ग्राउंड कसं परत घेता येईल आणि मुलांना खेळापासून कशी वंचित ठेवण्यात येईल. आणि या 4 नंबरच्या विषयासंदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही 308 प्रमाणे अपील दाखल केलं होतं 23 मार्च रोजी. अपील दाखल असताना सुद्धा हा पुन्हा सर्वसाधारण सभेत विषय घेण्यात आला की चिंतामणी महिला एज्युकेशनची जागा, खुली जागा परत घेणे. मी ह्या विषयाला लेखी हरकत घेतली आणि सांगितलं की याच्यात आम्ही या ठरावाला अपील दाखल केले आहे 308 अंतर्गत. हा न्यायप्रविष्ट विषय आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात हा विषय आहे. हा ठराव घेऊ नये, घेतल्यास हा बेकायदेशीर राहील. परंतु बहुमत असल्याने त्यांनी आरडाओरड करून तो विषय मंजूर करून घेतला आणि मी स्वतः आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी याला हरकत घेतली आणि हा एक विषय होता. आम्ही त्या ठरावाला विरोध केला. दुसरी गोष्ट, मागच्या स्थायी समितीमध्ये मी पत्रकारांना बसू दिलं नाही, पण माझ्या त्या मुलाखत मध्ये सांगितलं होतं की हे कसे बेकायदेशीर ठराव करतात. त्या 7 नंबरचा विषय होता मागच्या स्टँडिंग मध्ये. ती स्टँडिंग झाली होती 28/2/2026 रोजी मित्रांनो. 7 नंबरचा विषय आहे रूपा सेठ पार्क येथे डांबरीकरण करणे आणि इतर विषय. मी या डांबरीकरण रस्त्याला विरोध केला होता, परंतु त्यांनी सांगितलं की हा टेंडर ओपन करायचे तर त्याला मंजुरी दिली होती. पण हा एक विषय हा मंजूर केला, परंतु यांनी त्याच्यानंतर म्हणजे याला तर मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या याच्यात
सहभाग आहे आणि बॉडीच्या पण आहे. जे सत्ताधारी त्यांनी हा कसा बेकायदेशीर त्याच्यासोबत 21 रस्ते मंजूर करून घेतलं. आम्हाला ज्यावेळेस इतिवृत्त घेतलं त्यावेळेस लक्षात आलं. आणि मित्रांनो हे बघा, एक रस्त्याला मंजुरी घ्यायची आणि त्याच्यासोबत 21 रस्ते मंजूर करून घ्यायचे. तर या विषयाला मी विरोध केला होता. पत्रकारांना याच्यासाठी बसू देत नाही कारण की असे बेकायदेशीर कृत्य जे सत्ताधारी करत आहे आणि त्या मीटिंग मध्ये सुद्धा मला बोलू देत नव्हते. म्हणजे एवढी त्यांची सत्तेची मस्ती आहे की पत्रकारांनाही बसू नाही द्यायचे आणि बोगस विषय कसे मंजूर करून घ्यायचे रेटून घ्यायचे. हा उत्तम उदाहरण. याची एक कॉपी मी आपल्याला देणार आहे. नंदुरबार शहर मंजूर विकास योजनेअंतर्गत दवाखाना JPN रुग्णालय जे ह्या गोरगरिबांसाठी अत्यंत महत्वाचे रुग्णालय आहे. ते शहरी भागात आहे आणि लगेच पटकन काही आजारी राहिलं त्याला जाता येतं. हा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 37 अन्वये वाणिज्य वापर करण्यासाठी निर्णय घेणे याला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे की गोरगरिबांचे रुग्णालय सुद्धा आता खेळ झालं. आता हॉस्पिटलची सुद्धा आरक्षण सुरुवात केलेली आहे. तर मी ह्या शहरवासियांना आता जागृत राहण्यासाठी आवाहन करतो की आम्ही तर विरोध करतोय पण तुम्ही आम्हाला याला पाठिंबा द्या. एका साईडला पत्रकारांना जनरल बोर्डला बसू दिलं जात नाही. आमच्या महिला नगरसेविकांना बोलू देत सुद्धा नाही. एवढी आरोळ करतात, दादागिरी करतात, त्यांच्या अंगावर जातात. तर हे कुठं पत्रकार त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतील आणि बातम्यांच्या मार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवतील. हे न पोहोचून देण्याचं हे कट कारस्थान आहे. या संदर्भात लवकरच आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत. आणि 37 कलमचा तर एवढा गैरवापर करत आहे. स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे की मी पुरावे लेखी कागदपत्र सोबत पत्रकारांना देते. मी असं हवेत कुठला गोळीबार करत नाहीये. इतिवृत्तामध्ये मी मागच्या वेळेस खेळाच्या मैदानासंदर्भात आमचे नगरसेवक पंकज चौधरी यांनी हरकत घेतली होती. तर तो मी विषय कलम 37 काय हे सभागृहाला कळू द्या. मी मुख्य अधिकाऱ्यांना हा कलम वाचायला लावला पण त्यालाही विरोध होत होता. पण आम्ही वाचल्यानंतरही विषय याला हे करू आणि त्यांना वाचायला लावलं. मित्रांनो इतिवृत्तात काय म्हटलंय जरा मी तुमच्यासाठी 2 ओळीत वाचून दाखवतो. विषय क्रमांकाचे वाचन केले असता सदरचा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. याचा अर्थ आमचा त्याला विरोध आहे. त्यावरून हिरालाल चौधरी यांनी कलम 37 काय ते सभागृहाला समजून सांगावे. त्यावर अध्यक्षांच्या परवानगीने मुख्य अधिकारी यांनी माहिती दिली. आरक्षण हे 37 अंतर्गत येत नाही. स्वतः कोणी दिलंय? मुख्य अधिकाऱ्यांनी दिलंय. आणि 37 अंतर्गत तोच विषय पुन्हा बेकायदेशीर विषय तो हॉस्पिटलचे आरक्षण काढण्यासाठी केलाय. तर हे असे चुकीच्या बेकायदेशीर ठराव हे कसे पास करतात नगरपालिकेत याचे उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतोय. स्वतः मान्य करतात की 37 कलम म्हणजे काय. ज्या छोट्या छोट्या गोष्टीच्या दुरुस्ती असतात त्याच्यासाठी हा कलम वापरला जातो. खेळाच्या मैदानाचे आरक्षण काढण्यासाठी 37चा वापर, हॉस्पिटलच्या आरक्षणाच्या साठी हा वापर. त्यासाठी मी स्वतः लेखी पत्र दिलेलं आहे की नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 30 मार्च रोजी 26 विषय क्रमांक 13 माझी लेखी हरकत आहे. त्याऐवजी संबंधित जागेवर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल बनवणे जेणेकरून गोरगरीब लोकांना चांगल्या सुविधा मिळतील असं हॉस्पिटल बनवायच्या ऐवजी ते आरक्षण काढत आहे आणि तिथं संकुल बनवायचे आणि धन नांग्यांना ते दुकानं उपलब्ध करून द्या. गरीब लोक जातील कुठं. आज 5-6 किलोमीटर सिव्हिल हॉस्पिटल आहे. तिथं काय झालं तर तिथं कोण जाईल. इथं शहरातल्या शहरात तो माणूस जायला पाहिजे. त्या हॉस्पिटलला त्याला सुविधा मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे शासनाकडे. सत्ताधाऱ्यांनी आणि आम्ही स्वतः याला पत्र देणार आहोत की त्याच्याकडनं आरोग्य मंत्रालयाकडनं निधी गोळा करा, निधी आणा आणि असं सोयी सुविधा युक्त हॉस्पिटल बनवा. गरीब लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये परवडणार नाही. एकीकडे आरोग्याच्या पट्ट्याबोळ झालेला आहे. त्याचे साम्राज्य एवढं आहे. आरोग्याचे प्रश्न एवढे आहेत की 3-3, 4-4 दिवस यांच्या गाड्या सुद्धा कचरा संकलनाला जात नाही. आमच्या नगरसेविका आहेत गावित ताई त्यांनी सुद्धा आरोग्या संदर्भात लेखी सूचना दिली पण बोलू सुद्धा दिलं नाही. एवढी दादागिरी हे नगरसेवक करतात. महिलांवर अंगावर जातात, त्यांना बोलू देत नाही.
तर या संदर्भात आम्ही लवकरच त्याची तक्रार करणार आहोत. मित्रांनो, हे सर्व विषय आपल्याला सांगण्यासाठी आज मी बोलवलो होतो, कारण की सभागृहात पत्रकारांना बसू दिलं जात नाही, जेणेकरून पत्रकारांमार्फत आम्ही नागरिकांना, त्यांनी आम्हाला निवडून पाठवलंय सगळ्या नगरसेवकांना, आम्ही नागरिकांचे प्रश्न कसे मांडतो हे पत्रकारांसमोर जावं लागेल, म्हणून मी आपल्याला बोलवलं होतं. हे 2 विषय वगळून 16 पैकी आम्ही 14 विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली. हे म्हणतात की विरोधक विरोध करतात. विरोध कुठे? फक्त 2 जे विषय आहेत ते, एक तर खेळाला आणि हॉस्पिटलच्या आरक्षणाला काढणारा आमच्या विरोध, आणि ते खेळाचे ग्राउंड हे परत घेते. कशाला परत घेते? शाळेची तक्रार कोणीतरी त्यांच्याच माणसाने केली आहे आणि ग्राउंड तुम्ही परत घेते. हे असे हे बेकायदेशीर सभा आम्ही आपली उधळून लावू, आणि आमचे जे प्रश्न आहेत आपण नाही घेतले तर आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे या 2 ठरावाबद्दल लवकरच अपील दाखल करू. नमस्कार, मी हिरालाल चौधरी, विरोधी पक्षनेता, नंदुरबार नगर परिषद. 30 मार्च रोजी आज सर्वसाधारण सभेचे नगर परिषद नंदुरबारकडून आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत 16 विषय होते. त्याच्यापैकी आम्ही 14 जे विषय होते त्याला सर्वानुमते मंजुरी दिली. एक 3 नंबरचा विषय होता तो चिंतामणी एज्युकेशन सोसायटीचा खुला ग्राउंड परत घेणे. याच्या अगोदर सुद्धा स्थायी समितीत आला होता, त्याला आम्ही विरोध केला होता की हे ग्राउंड आपण परत घेतलं तर मुलं खेळापासून वंचित राहतील, आणि त्याच्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकारीकडे याचे अपील सुद्धा दाखल केलं 308 अंतर्गत. आणि आज तो सुद्धा विषय त्यांनी पुन्हा घेतला सर्वसाधारण सभेत. त्यांना मी लेखी हरकत घेतली, सांगितलं की अपील असल्यामुळे हे न्यायप्रविष्ट विषय आहे, याला आपण ठराव घेऊ नये, परंतु बहुमताने त्यांनी बेकायदेशीर ठराव मंजूर केला आणि त्याची लेखी मी हरकत केली आहे. दुसरा विषय होता तो महत्वाचा विषय होता 13 नंबरचा. या नंदुरबार शहराच्या गोरगरीब जनतेच्या निगडीत असलेल्या आरोग्याचा विषय होता. नंदुरबार नगरपालिकेच्या JPN रुग्णालय याच्यावरच्या हॉस्पिटलच्या आरक्षण काढण्याचा ठराव या सत्ताधाऱ्यांनी विषय घेतला होता. त्याला मी स्वतः लेखी हरकत घेतली आणि माझ्यासोबत असलेले सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी याला विरोध केला, कळकळून विरोध केला. आम्हाला तर पहिले बोलू देत नव्हते, परंतु अध्यक्षांना सांगितलं की हा महत्वाचा विषय, त्यावेळेस आम्हाला बोलायला परवानगी दिली. आणि त्यावेळी मी लक्षात आणून दिलं की हा हॉस्पिटलचे आरक्षण काढला तर गोरगरीब लोक, जो आजारी व्यक्ती तो जाईल कुठं? शहराच्या मध्यभागी आहे, सिव्हिल हॉस्पिटल 6 किलोमीटर आहे, तो व्यक्ती कसा जाईल? अपंग असो, वयोवृद्ध असो, ते कुठे जातील? तर हा हॉस्पिटल मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सोयी सुविधा युक्त व्हावा अशी मी मागणी केली आणि त्याला आमचा पाठिंबा राहील. आणि या हॉस्पिटलला आम्ही विरोध केला आहे. वेळ प्रसंगी आम्ही याची दाद मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे करू आणि न्यायालयात सुद्धा जाऊ, परंतु हा हॉस्पिटलचे आरक्षण निघू देणार नाही अशी मी नंदुरबार शहरवासींना आश्वस्त करतो.